श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्या कल्याणासाठी स्वामींनी पाठवला आहे. तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्की तुम्हाला मिळेल. तुमच्या जीवनातील समस्या नक्कीच सुटतील. तुमच्या मनातील चांगली इच्छा नक्कीच स्वामी पूर्ण करतील. स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वास नक्कीच ठेवा. आजचा हा संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचे संदेश रोज ऐकणारा भक्त हा जीवनामध्ये नक्कीच काही ना काही साध्य करणार आहे. कारण स्वामी महाराज भक्ताला तशा प्रकारे रोज मार्गदर्शन करत असतात. आणि कुठेही मार्ग न सापडणारा भक्त मार्गदर्शन ऐकून नवीन मार्ग सापडण्यासाठी सज्ज होतो. कधी कधी जीवनामध्ये सर्वत्र अंधार पसरलेला असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करावं सुचत नाही. कोणाकडे मदत मागितली तर कोणी मदत करत नाही. कोणाकडे काही मागायला गेलं की प्रत्येक ठिकाणी नकारच मिळतो. काही मिळवायचं असेल तर मार्गच दिसत नाही. आणि अशा वेळेस माणूस त्रस्त होतो. कुठे जावं, काय करावं हे माणसाला समजत नाही. मात्र स्वामींचा संदेश ऐकला की माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार होतो. आणि जीवनामध्ये कुठे ना कुठे काही ना काही मार्ग दिसत असतो. आणि अशावेळी आपल्याला समजतं की स्वामी आपल्या जवळच आहे, आपल्याला मार्ग दाखवत आहे, आपल्याला मार्गदर्शन करत आहे. अशावेळी स्वामींचा चमत्कार आपल्याला जाणवतो आणि नवीन मार्ग तयार होतो. आणि जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला दूरदृष्टी मिळते. आणि जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी माणसाला चांगला मार्ग दिसतो आणि माणूस प्रगती करू लागतो. अशा प्रकारे माणसाचं जीवन हळूहळू बदलत असतं. आणि रोज संदेश ऐकल्याने माणसाच्या जीवनामध्ये असलेल्या समस्याही सुटण्यास मदत होते. हळूहळू मनातील इच्छाही पूर्ण होण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे हळूहळू जीवन पुढे सरकत असतं. मात्र माणसाला वाटतं की अचानक काहीतरी व्हावं. अचानक काही होत नाही. अचानक होतं, परंतु आपलं त्यामागे पूर्ण जीवन पणाला लागलेलं असतं. आपली जीवनामध्ये जी भक्ती असते ती भक्ती आपल्या कामी येते. आपण जे काही जीवनामध्ये चांगले कर्म करत असतो ते कर्म त्या क्षणाला कामी येत असतात. आणि जीवनामध्ये या सर्व गोष्टी घडत असतात. स्वामी समर्थ भक्ताला सांगतात की जर तू प्रामाणिक प्रयत्न केलेस तर तुला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामींना माहीत असतं की जो भक्त चांगले प्रयत्न करतो त्या भक्ताला यश मिळणारच आहे. कारण स्वामी कधीही प्रामाणिक प्रयत्नांना दुर्लक्षित करत नाहीत. कधीकधी माणूस खूप आतुरतेने एखाद्या गोष्टीची वाट बघत असतो. ती गोष्ट कधी होईल याची आस माणसाला लागलेली असते. परंतु स्वामी सांगतात की योग्य वेळ आल्यानंतरच त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येतील. म्हणून विनाकारण तुम्ही कुठल्याही गोष्टीची सारखी आस लावून बसू नका. त्याने तुमचाही वेळ वाया जाईल. कारण तुम्ही त्या गोष्टीसाठी जोपर्यंत पात्र होत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुमच्या जीवनात येतच नाही. मग तुम्ही स्वतःला आधी त्या गोष्टीसाठी पात्र करा. एखादा लहान मुलगा आहे, त्या लहान मुलावर जर काहीतरी मोठी एखादी गोष्ट सोपवली तर तो ते करू शकत नाही. कारण तो त्या गोष्टीसाठी पात्र नाही. जर एखादा लहान मुलगा आहे आणि त्याच्याकडे आपण खूप सारे 10 लाख रुपये त्याला सांभाळायला दिले तर तो सांभाळू शकत नाही. कारण त्याची पात्रता नाही. त्याच प्रकारे जीवनामध्ये अनेक व्यक्ती काही गोष्टींसाठी पात्र नसतात. त्यामुळे त्या गोष्टी त्यांना त्या वेळेला मिळत नाही. अचानक एखाद्या माणसाला खूप सारे पैसे दिले तर तो माणूस त्या पैशाचा चांगलाच उपयोग करेल का? असं नाही, तर तो माणूस त्या पैशांचा वाईटही उपयोग करू शकतो. म्हणून योग्य वेळ आल्यानंतरच, योग्य ज्ञान मिळाल्यानंतरच त्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये येतात. आणि जेव्हा माणूस कष्ट करून एक एक रुपया कमवतो तेव्हा त्या पैशांची किंमत माणसाला कळत असते. परंतु अचानकपणे मिळालेले खूप सारे लाखो रुपये माणसाला अस्वस्थ करतात. माणसाचे पाय जमिनीवर राहत नाही. आणि त्यावेळेस माणसाच्या मनामध्ये अहंकार येऊ शकतो, गर्व येऊ शकतो, किंवा ते पैसे माणूस सांभाळू शकत नाही. अशा प्रकारे अनेक समस्या माणसाच्या जीवनामध्ये उद्भवतात. म्हणून अशा समस्या टाळण्यासाठी परमेश्वराने माणसाची निर्मिती केली आहे. ती निर्मिती अशा प्रकारे केली आहे की माणूस प्रत्येक गोष्टीसाठी हळूहळू पात्र झाला की त्या वेळेला माणसाला त्या गोष्टी द्यायच्या.
परंतु कशा द्यायच्या? ज्याने प्रयत्न केले त्याला त्या गोष्टी द्यायच्या, आणि ज्याने प्रयत्न केले नाही त्याला त्यापासून वंचित ठेवायचं. म्हणजे तो प्रयत्न तरी करेल, त्या गोष्टी मिळवण्यासाठी त्याच्या मनामध्ये आशा तरी निर्माण होईल, असं परमेश्वराला वाटत असतं. म्हणून परमेश्वराला आपल्याकडून काय अपेक्षित आहे? तर चांगले कर्म अपेक्षित आहेत, प्रयत्न अपेक्षित आहे, भक्ती अपेक्षित आहे. ही सर्व परमेश्वराची अपेक्षा असते. परमेश्वराला तुमच्याकडून मोठ्या मोठ्या पूजा नको आहेत, खूप सारे पैसे नको आहेत. परमेश्वराला हवं आहे निखळ तुमचं खरं प्रेम, तुमची निखळ खरी श्रद्धा. हेच परमेश्वराला आवश्यक आहे. आणि आपण ते जर परमेश्वराला दिलं तर परमेश्वरही आपल्याला सर्व काही देतील. मग आपण फक्त चांगलं वागायचं, कधीच वाईट मार्गावर जाण्याचा प्रयत्नही करायचा नाही, आणि फक्त चांगले प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे. प्रयत्नांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही यावर विश्वास ठेवा. आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी प्रयत्न करणार असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनामध्ये ज्या भक्ताने वाईट वेळ अनुभवली आहे तो चांगल्या वेळेत कधीच वाईट वागणारा नाही. कारण त्या भक्ताला माहीत असतं की वाईट वेळेस आपण किती त्रास सहन केला, वाईट वेळेमध्ये आपण किती वेळा पडलो, वाईट वेळेमध्ये आपण कोण आपल्याला काय बोललं, आपण काय सहन केलं, हे सर्व त्याला माहीत असतं. त्याच्यामुळे चांगली वेळ आली की त्याचे पाय जमिनीवर राहतात. तो कधी कोणाला वाईट बोलत नाही. वाईट दिवस सहन केलेले असतात, त्यामुळे वाईट परिस्थितीमध्ये अनेकांना तो मदतही करतो. म्हणून या प्रकारे सर्व काही त्याच्या जीवनामध्ये घडत असतं. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला अचानक सर्व काही मिळावं. अचानक सर्व काही मिळालं तर त्याची आपल्याला किंमतच नसेल. आणि जर एखाद्या गोष्टीची आपल्याला किंमतच नसेल तर ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये असून किंवा नसून काहीच उपयोग नाही. म्हणून परमेश्वर आपल्याला त्या गोष्टीची किंमत जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये देतच नाही. स्वामी भक्तांनो, कधीकधी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी मुद्दाम हिरावून घेत असतात. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्यांची किंमत कळत असते. कारण एखाद्या गोष्टीची आपण आपल्या जीवनामध्ये असून किंमत करत नसतो, परंतु जेव्हा ती गोष्ट आपल्या जीवनातून जाते तेव्हा त्या गोष्टीची खरी किंमत आपल्याला कळत असते. म्हणून स्वामी काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये काढून घेतात, काही गोष्टी आपल्याला देतात. ही देवाणघेवाण आयुष्यभर चालूच असते. कारण कोणतीही गोष्ट आयुष्यभर जीवनामध्ये टिकू शकत नाही. आयुष्य जगत असताना तुम्हाला याचा अनुभव आलाच असेल की जीवनामध्ये जे काही घडतं ते ज्या भक्ताच्या वेळेनुसार घडत असतं. म्हणून इतरांशी आपण कधीही तुलना करायची नाही. एखादा आपल्या पुढे गेला मग आपण सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहायचा नाही. ती गोष्ट विचार करून आपल्या जीवनामध्ये समस्या निर्माण होतात, चिंता निर्माण होते. मग आपण आपल्या ध्येयापासून आपलं लक्ष विचलित होतं आणि आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहोत ते प्रयत्न मागे राहतात आणि आपल्या मनामध्ये चिंता, नकारात्मकता जास्त वाढते. म्हणून कोण पुढं गेला आहे, कोण मागे राहिला आहे, कोण काय करतो यापेक्षा आपण स्वतः काय करतो याकडे लक्ष द्या. इतरांशी तुलना करण्यात आपला वेळ वाया घालवू नका आणि इतरांशी तुलना करूच नका. कारण परमेश्वर स्वतःच सांगतात, जेव्हा तू इतरांशी तुझी तुलना करशील तेव्हा तू स्वतःला दुःख करून घेशील. आणि जर तू इतरांच्या तुलनेमध्ये तू मोठा ठरलास तरी तुझा गर्व वाढेल. म्हणून कुठल्याही प्रकारे तुलना करू नका. तू मोठा असू दे किंवा लहान असू दे, मात्र तुलना करू नकोस. कारण एकतर तुझं दुःख वाढेल किंवा तुझा गर्व वाढेल आणि दोन्ही तुझ्यासाठी हानिकारक आहेत. परमेश्वर एवढं सर्व काही प्रत्येक भक्ताला सांगत असतात. नंतर गोष्ट येते ती म्हणजे आपण जे काही मिळवत आहोत ते मिळाल्यानंतर आपण स्थिर राहायला हवं. कधी माणसाला काहीतरी मिळालं की माणूस स्थिरता विसरतो. आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी मिळवलं की त्याचा गर्व आपल्याला येत असतो. म्हणून परमेश्वर सांगतात की जेव्हा तुला काही जीवनामध्ये मिळेल तेव्हा तू स्थिर राहायला शिक. जर गरिबी आली तर माणसाने स्थिर राहावं, दुःख करू नये, प्रयत्न करत राहावे. आणि जर श्रीमंती आली तरीही स्थिर राहावं, आपण सुखी जीवन जगत राहावं. कोणाला हिणावू नये, कोणाला बोलू नये, कोणाला गर्व करू नये. उलट वेळोवेळी होईल त्या सर्वांची मदत करत राहावी, अशीच परमेश्वराला अपेक्षा आहे. म्हणून जीवनामध्ये अहंकार असू द्या किंवा गर्व असू द्या किंवा इतर कुठल्याही गोष्टी असू द्या, जोपर्यंत स्थिरता आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्या जीवनामध्ये बदल घडवतच नाही. म्हणून स्थिरता आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. जो माणूस स्थिर राहायला शिकला तो जीवनामध्ये टिकू शकतो.
स्वामी भक्तांनो, कधीकधी आपल्या जीवनामध्ये आपण अहंकार केलेल्या गोष्टी अचानक निघून जातात. मग आपल्याला खूप दुःख होतं. आपल्याला वाटतं की जीवनात आपल्याला काहीच राहिलं नाही, ही गोष्ट निघून गेली, ती गोष्ट निघून गेली, जवळच्या व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यात. हे सर्व परमेश्वर आपल्याला अनुभव देण्यासाठी करत असतात. कारण परमेश्वराला तुम्हाला जाणीव करून द्यायची असते की गोष्टीची किंमत केली तरच गोष्ट टिकते. एखाद्या गोष्टीची जर आपल्याला किंमत राहिली नाही तर ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये निघून जाते. मग ती गोष्ट असू द्या नाहीतर मग व्यक्ती असू द्या, हे त्याच्या जीवनामध्ये घडतच असतं. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, वेळोवेळी आपण जेव्हा परमेश्वराची सेवा करत असतो तेव्हा ती सेवा मर्यादित कधीच नसावी, ती अमर्याद असावी. म्हणजे फक्त समस्या आहे मग तेवढ्यावरती सेवा कधीच करू नये. समस्या असू द्या किंवा समस्या नसू द्या, आपली सेवा कधीच थांबवू नका. आपले स्वप्न पूर्ण झाले, आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही मिळवलं, मग आपण स्वामींची सेवा सोडून द्यायची का? तर अजिबात नाही. आपण आयुष्यभर स्वामींची सेवा करत राहायची आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख असू द्या, सुख असू द्या किंवा काही असू द्या, आपण परमेश्वराची सेवा मात्र कधीच सोडायची नाही. आणि जीवनामध्ये एक गोष्ट नक्की करायची, आपल्याला काही मिळालं तर त्याचं श्रेय आपण स्वतः कधीच घ्यायचं नाही. मान्य आहे की आपले प्रयत्न असतात, परंतु कृपा कोणाची असते? कृपा स्वामींची असते. आशीर्वाद कोणाचे असतात? स्वामींचे असतात. आपल्याला प्रयत्नांना बळ कोणी दिलं? स्वामींनी दिलं. मग आपण स्वतः काही केलं हे असं कधी समजू नका. जे काही दिलं ते परमेश्वराने दिलं आणि आपल्याकडे जे काही आहे ते काही स्वामींचंच आहे, हे आपल्या मनामध्ये ही गोष्ट नक्कीच असायला हवी. हे माझं आहे, ते माझं आहे, हे माझं आहे असं कधीच समजू नका. जे काय आहे ते स्वामींचं आहे, जे काय आहे ते परमेश्वराचं आहे. परमेश्वरानेच आपल्याला दिलं आहे. मग आपण गर्वही करायचं नाही आणि हे माझं आहे हे असंही म्हणायचं नाही किंवा हे मी केलं, हे मी मिळवलं, हे माझ्यामुळे शक्य झालं, असं कधी स्वतःची वाहवा करून घ्यायची नाही. जे काही झालं ते परमेश्वरामुळे झालं, जे काही मिळवलं ते परमेश्वराच्या आशीर्वादाने मिळवलं, असंच जीवनामध्ये नेहमी म्हणत राहायचं. म्हणजे आपण सर्व काही श्रेय हे स्वामींना देतोय. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये तुम्हाला आणखी एक नियम हा समजून घ्यायला हवा, तो पाळायला हवा. जर आपल्याकडे 10 रुपये आहेत तर आपण ते 10 रुपये सांभाळून ठेवतो, परंतु जर समोरचा एखादा त्याला खूप पैशाची गरज आहे तर तुम्ही 10 रुपये नाही मात्र 2 रुपये तरी त्याला नक्कीच मदत करायला हवी. कारण वाईट वेळेत जशी स्वामींनी आपल्याला साथ दिली आहे तसंच आपण इतरांनाही साथ द्यायला हवी. मग ती मदत फक्त पैशाचीच असेल असं अजिबात नाही, ती कुठलीही मदत असू द्या. इतरांना जर मदतीची गरज असेल तर मागे हटू नका, निस्वार्थ मनाने मदत करायला मागे पुढे पाहू नका. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी म्हणत नाही की तुमच्याकडे आहे तेवढं तुम्ही दान करून टाका, परंतु तुमच्या वाट्याला आलेल्या गोष्टींचा थोडा तरी हिस्सा आपण दान करायला हवा. कारण परमेश्वर कधीही भक्तांना दुःखात बघू शकत नाहीत. भक्तांना तारतात, भक्तांना आशीर्वाद देतात आणि त्याच भक्तांनी जर पुढे जाऊन कोणाला मदत केली नाही, इतरांना दुःखात पाहून त्यांच्याकडे जर पाठ फिरवली तर स्वामींना किती वाईट वाटेल. एखादा स्वामींची सेवा करणारा भक्त असेल आणि तो इतरांचं दुःख पाहून त्याच्याकडे पाठ फिरवत असेल, त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल, स्वतःकडे मदत करण्याची कॅपॅसिटी असूनसुद्धा जर मदत करत नसेल, स्वतःची क्षमता जर असेल मदत करण्याची तर नक्कीच करा, मागे हटू नका. कारण आपल्याला मदत करण्यालायक कुणी बनवलं आहे? स्वामींनीच बनवलं आहे. आपण मदत करावी हीच इच्छा स्वामींची असते. म्हणून मदत करायला मागे पुढे पाहू नका आणि मदत केली तर गुप्तपणे ठेवायला शिका. एखाद्याला मदत केली तर स्वतःची वाहवा करून घेऊ नका किंवा मी मदत केली याचा गाजावाजा कधीही करू नका. स्वामी भक्त नेहमी अशा गोष्टींपासून दूर राहतात. कधीही मदत केली तर स्वतःचा गाजावाजा करत नाही, मदत केली तर ते तोंडावाटे पुन्हा काढत नाहीत किंवा बोलूनही दाखवत नाहीत. हे सर्व काही आपल्या स्वामींनी आपल्याला शिकवलं आहे आणि हे सर्व काही आपण लक्षात ठेवायचं आहे. स्वामींची कृपा आपल्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या भक्तांना स्वामींच्या कृपेची आतुरता आहे त्यांनी लक्षात ठेवा की योग्य वेळ आली की तुमच्याही जीवनामध्ये स्वामी नक्की कृपा करतील. जे काही तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना स्वामी यश दिल्याशिवाय राहणार नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा.
स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये तुम्हाला स्वामींच्या कृपेचा लाभ नक्कीच मिळेल. स्वामींचे अनेक आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. तुमच्याही जीवनात लवकरच स्वामींच्या कृपेने मोठा चमत्कार घडणार आहे आणि तुमच्याही मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. स्वामींचा हा संदेश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सर्व काही चांगले दिवस येतील आणि तुमच्या जीवनामध्ये असलेल्या समस्याही लवकरच सुटतील. स्वामी भक्तांनो, संदेश आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.